नमस्कार. बऱ्याच व्यक्तींची अशी तक्रार असते की आपलं वजन का कमी होत नाही, पोट का कमी होत नाही. आम्ही एवढं चालतो, दररोज एवढा व्यायाम करतो. ते कुठेतरी आपलं डाएटसुद्धा याला कारणीभूत असतं. व्यायामाबरोबर आपलं डाएटसुद्धा व्यवस्थित असेल तर तुम्ही अगदी आठवड्याभरात 4 ते 5 किलो वजन तुम्ही कमी करू शकता. आणि हे मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही करून बघा. हे फॉलो करून बघा. मी आज तुम्हाला तोच डाएट सांगणार आहे ज्यामुळे तुमचं वजन खूप प्रमाणात कमी होणार आहे. तर डाएट कसा असावा आपल्या दिवसभराचा? तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्या. कोमट पाण्याबरोबर 1 चमचा तूप त्यात मिक्स करून घेतलं किंवा लिंबू, अर्ध लिंबू कोमट पाण्यात मिक्स करून घेतलं तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. उठल्या उठल्या करायचे, ब्रश करण्याच्या आधी हे तुम्हाला करायचे. पोट साफ होत नसेल तर मालासनमध्ये बसून हे पाणी प्या. 1 ते 2 ग्लास कोमट पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर आंघोळ करणार असाल तर ठीकच आहे, कारण एक्सरसाइज करण्यापूर्वी तुम्ही आंघोळ केली तर तुमची एनर्जी जास्त लागते एक्सरसाइजला. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, एक्सरसाइज करून तुम्हाला आंघोळ करायची असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तासानंतर आंघोळ करावी. कारण एक्सरसाइज करून जी आपण ऊर्जा मिळवलेली असते ती आंघोळीबरोबर निघून जाते. त्यासाठी तुम्ही थोडासा गॅप ठेवा. आता आंघोळ केल्यानंतर, एक्सरसाइज करून आंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ग्रीन टी घ्यायचंय. आता ग्रीन टी कसा असावा? तुमच्याकडे काहीच अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधला विकत आणलेला ग्रीन टी घेऊ शकता. पण तुमच्या आजूबाजूला बगीचा आहे, त्यामध्ये सगळं अवेलेबल आहे. तर तुम्ही पाणी उकळायचंय, त्यामध्ये तुळस टाकायचे, गवती चहा टाकायचंय, पेरूचं पान टाकायचंय, सीताफळचं पान, वाटल्यास आंब्याचं पान, असं ग्रीन टी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. परत त्यात अद्रक टाकायचं, दालचिनीचा तुकडा, 1 लवंग. या पद्धतीने गुळवेल असेल तर गुळवेलच्या काड्या टाका. या पद्धतीने तुम्ही तो ग्रीन टी करू शकता. आणि तुम्हाला जर गोड हवा असेल तर त्यात थोडासा गुळाचा खडा टाका आणि उकळून अगदी 1 कपभर तुम्हाला तो ग्रीन टी घ्यायचा आहे. तर हा ग्रीन टी घेतल्यानंतर तुम्ही 10च्या आत तुम्हाला नाश्ता करायचा आहे. तुमची वेळ पाळली गेली पाहिजे. दररोज आपल्याला कंपल्सरी आपली वेळ फॉलो केली पाहिजे. तुम्हाला वेळ नसतो, खूप कामं असतात, कामाच्या गडबडीत तुमचं वेळ पुढे मागे होते. तर तुम्हाला वजन कमी करायचं तर ही गोष्ट फॉलो केली पाहिजे कंपल्सरी. तर 10च्या आत तुमचा नाश्ता झाला पाहिजे. तर नाश्त्यामध्ये जो अवेलेबल नाश्ता असेल तो घ्या. जसं पोहे, उपीट, पण भरपूर प्रमाणात घ्या. कारण रात्रभर आपल्याला एवढा गॅप पडलेला असतो की नैसर्गिकरित्या भूक खूप लागलेली असते. एवढं एक्सरसाइज करतो त्यामुळे भूक तर प्रचंड लागलेली असते. तर ह्या भुकेसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात नाश्ता करायचा आहे. तर तुम्ही काय करायचंय, जे नाश्त्याला आपण सगळ्यांसाठी बनवलेला आहे त्यातलाच नाश्ता करायचा आहे. तर तो नाश्ता बरोबर फक्त एवढी काळजी घ्यायची की प्रोटीन आपल्या शरीरात गेलं पाहिजे. तर तुमचं पोहे असेल, उपीट असेल, इडली असेल, डोसा असेल, काहीही असू दे, त्याबरोबर थोडंसं प्रोटीन घ्यायचे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, रात्री एका वाटीमध्ये 4 बदाम, 1 अक्रोड आणि 5-6 मनुके असं भिजत घाला स्वतःसाठी. आणि एवढी वाटी हे भिजवलेलं दररोज नाश्त्याबरोबर खायचे. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्याऐवजी तुम्ही 2 अंडी खावा, आतलं बलक काढून टाका. तर याप्रमाणे तुमचा हेल्दी नाश्ता होईल. आणि त्याबरोबर तुम्ही 1 केळ, 1 सफरचंद असं कुठलंही 1 फळ घेऊ शकता. तसेच प्रोटीन बरोबर आपल्याला कॅल्शियमची गरज भासते. कॅल्शियम बरोबर बीचे जे घटक आहेत, B6, B12, हे सगळे घटक लागतात. आणि त्याबरोबरच आपल्या शरीरातली वाढलेली उष्णता ही कमी करावी. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर तुम्हाला काय करायचे, समप्रमाणात तुम्हाला तीळ आणि बडीशोप आणि त्याच्या निम्म जवस आणि ओवा घ्यायचा आहे. या 4 गोष्टी तुम्हाला कोमटसर तव्यात भाजायच्या आहेत. आणि त्या मिक्स करून थोडंसं सैंधव मीठ घालून भाजलं तरी चालेल. त्या मिक्स करून एका बाटलीत भरून ठेवा. आणि जेवणानंतर तुम्ही थोडंसं 1 टेबलस्पून ते खायचं आहे चावून. असं दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. त्यामुळे तुमचं कॅल्शियम भरून निघेल आणि जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचन केलं जा. आता हे झालं आपल्या नाश्त्याचं सगळं शेड्यूल. आता यानंतर आपल्याला जेवायचं कधी आहे, तर जेवण सुद्धा टाईममध्येच घ्यायचंय, 2च्या आत. 2च्या आत जेवण घ्यायचंय. तर जेवणामध्ये तुमच्या ताटात कंपल्सरी सॅलड हे असलंच पाहिजे. त्यामध्ये काकडी ही कंपल्सरी आहे. काकडी, गाजर, टोमॅटो हे सॅलड तुम्हाला आधी खायचं आहे. त्यानंतर तुमचं 1 वाटी कुठलीही आमटी असेल ती 1 वाटी. आणि पालेभाजी तुमची असलीच पाहिजे, कारण विटॅमिन आपल्या शरीराला गरज असते.
त्याबरोबर तुमचं 1 वाटी भात आणि त्याबरोबर कुठल्याही प्रकारची चटणी असेल, जवस चटणी, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, हे ऑप्शनल आहे. पण ह्या चटण्यांमुळे सुद्धा आपल्या शरीराचं पोषण होतं. तर ताक हे कंपल्सरी आहे. तुम्हाला 1 वाटी दररोज ताक घ्यायचं आहे. ताक अवेलेबल नसेल तर दह्याचं ताक करा, पाणी घालून पातळसर ताक करा आणि ते दररोज आपल्या दुपारच्या जेवणात घ्यायचं आहे. आणि प्रोटीनसाठी तुमच्या ताटात मुगाची, हरभऱ्याची अशा उसळी थोड्या प्रमाणात ॲड करा. तर हे सगळं आहार आपल्याला कंपल्सरी 2च्या आत दुपारच्या जेवणात घ्यायचं आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला पाण्याचा नियम फॉलो करायचा आहे. जेवणापूर्वी 1 तास आधी पाणी पिलं गेलं पाहिजे आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यायचं. कारण आपण जेवताना पाणी पिलं किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिलं तर जेवणाचं सुद्धा फॅट्समध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तर पाणी दिवसभरात तुम्ही जास्त प्रमाणात घ्या. पाण्यामुळे तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर जातात. तुमचं जर जास्त वजन असेल तर 3 ते 4 लिटर पाणी प्या आणि वजन कमी असेल तर 3 लिटर कंपल्सरी पाणी पिलं गेलं पाहिजे. कारण थंडीच्या दिवसात तहान लागत नाही, त्यामुळे पाणी कमी पडतं शरीरात. तर असं करू नका, आठवणीने पाणी पित राहा. तर हा पाण्याचा नियम देखील तुम्ही फॉलो करा. आता त्यानंतर तुम्हाला 4-5 वाजता जेव्हा भूक लागते तर भूक थोडी कंट्रोल करा. 4 ते 5 वाजता तुम्ही पुन्हा एकदा ग्रीन टी घ्या. ग्रीन टीमुळे आपली एनर्जी लेवल वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते. तुमचं जे इम्युनिटी पॉवर आहे ती थोडी वाढली जाते. तर या पद्धतीने ग्रीन टी घ्या 4 ते 5 वाजता. आणि संध्याकाळी तुम्हाला कंपल्सरी 7च्या आत जेवायचं आहे. 7 नंतर आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे जे तुम्ही जास्त प्रमाणात खाल त्याचं फक्त फॅट्स आणि फॅट्समध्येच रूपांतर होणार आहे. तर याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. तुम्ही करून बघा. मी जे सांगितलंय ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला 5 ते 6 दिवसातच तुमचं भरपूर प्रमाणात वजन कमी झालेलं दिसून येईल. तर आता आपल्याला 7च्या आत जेवणामध्ये काय घ्यायचं आहे. आता तुम्हाला सवय असते पूर्ण आहार घ्यायची. तर थोडंसं तिथं आपण आहारामध्ये बदल करायचा आहे. आपण जिथे भाकरी, भाजी, भात असं खात असतो तर तिथं सूपचं प्रमाण वाढवा. सूप तुम्हाला बीट, गाजर, पालक हे सगळं मिक्स करून सूप करायचं आहे. किंवा एखाद्या वेळेस शिजवलेल्या मुगाचं सूप करा किंवा एखाद्या वेळेस शेंगेचं सूप करा. असं हेल्दी सूप करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जर भूक लागत असेल सूपनी नुसत्या तर 2 वाट्या सूप घ्या. त्याबरोबर तुमचं सॅलड हे कंपल्सरी आहे. सॅलडने तुमचं पचनक्रिया चांगली राहते. फायबर असतं. फायबरमुळे तुमचं अन्न जे आहे ते पचवलं जातं. तर तुम्हाला या पद्धतीने 5-6 दिवस असं फॉलो करायचं आहे डाएट. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला बाहेरचं जेव्हा आपण आता हे डाएट फॉलो करत आहोत 7 दिवस तर आपल्याला बाहेरचं काहीही खायचं नाही. वरचं जे पदार्थ आहेत फास्ट फूड ते अजिबात घेऊ नका. तुम्हाला जेवढा साधा आहार घेता येईल तेवढा साधा आहार घ्या. आणि अजून एक गोष्ट की आपल्या बनवलेल्या भाज्यांमध्ये जे तेलाचा वापर आहे ते अगदी कमी प्रमाणात असावा. तेल जेवढं आपण जास्त वापरू तेवढं तुमचं फॅट्स लेवल वाढत जातं. त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी ठेवा. तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. या 7 दिवसात हे नियम तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही कंपल्सरी तुमचं डाएट स्ट्रिक्टली फॉलो करा आणि मला सांगा तुमचं वजन किती कमी झाले ते. आणि ह्या डाएट बरोबर तुम्हाला आता एक्सरसाइज कोणत्या कराव्यात तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. अगदी सोप्या आहेत. त्या तुम्ही कोणीही करू शकता. कुठल्याही वयातील व्यक्ती ह्या एक्सरसाइज करू शकतात. अशा एक्सरसाइज आहेत. तर तुम्ही हे डाएट करून तुमचं वजन किती कमी केलंय हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करूयात. सुरुवातीला दंडासनमध्ये बसून घ्या या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय, गुडघ्यांची हालचाल करा. गुडघ्यांच्या वाट्यांना ताण द्यायचंय या पद्धतीने. कारण आपले गुडघे स्ट्रॉंग असतील तर आपण कुठल्याही एक्सरसाइज करू शकतो. आता या पद्धतीने गोट्यांची हालचाल करा. सुरुवातीला काय करायचंय, सगळे जे अवयव आहेत त्यांना चालना द्यायची एक्सरसाइज करण्यापूर्वी. आता ह्या छोट्या छोट्या एक्सरसाइज आहेत ज्यामुळे आपण पुढच्या एक्सरसाइज सहजतेने करू शकतो. ह्या छोट्या छोट्या एक्सरसाइज आधी करून घ्यायचे आहेत. नंतर वर खाली करायचे आहेत गुडघे या पद्धतीने. रिलॅक्स. आता आपल्याला बोटिंग एक्सरसाइज करायचे या पद्धतीने करायचे. हे बघा, 1 2 सुरुवातीला हळूहळू करा कारण तुमची शरीराची जशी क्षमता असेल त्या पद्धतीने तुम्हाला स्पीड घ्यायचे.
या पद्धतीने 20 ते 30 वेळा, सुरुवातीला 10 वेळा करा, नंतर 20 वेळा करा. आता उलट्या दिशेने. यामध्ये होतं काय, पोट पूर्ण आत दाबलं जातं आणि पोटाचा हळूहळू घेर कमी केला जातो. रिलॅक्स. आता त्याबरोबर तुम्हाला ग्राइंडिंग करायचंय. हे बघा, हे देखील पोट कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दररोज तुम्ही हे करा. 10 वेळा, 20 वेळा, 30 वेळा, हळूहळू संख्या वाढवा. पुन्हा विरुद्ध बाजूने 10 ते 20 वेळा. रिलॅक्स. आता या पुढचा एक्सरसाइज बटरफ्लाय. यामध्ये तुमच्या मांड्या ज्या थाईज आहेत त्याचं फॅट्स पूर्णपणे कमी होतं. हे दररोज तुम्हाला करायचं आहे. 2 ते 3 मिनिटं, 5 मिनिटं बटरफ्लाय कंपल्सरी करा. यानंतर आपल्याला मांडी घालून बसायचे सुखासन मध्ये आणि मागे वळून बघायचे. ट्विस्ट करायचे आपल्या कमरेला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या अंकात तुम्ही हळूहळू संख्या वाढवू शकता. आता पुढची एक्सरसाइज. आपल्याला मागे हात बांधायचे आहेत आणि पुढे श्वास सोडत झुकायचे. 1 श्वास घेत वरती, श्वास सोडत पुढे. 2 3 4 5 6 7 8 9 10. यामध्ये आपलं पोटावर पूर्ण दाब येतो आणि हळूहळू पोट कमी करण्यास मदत होते. आता त्या पुढची एक्सरसाइज आहे. या पद्धतीने दंडासनात बसायचे. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि मागे वळून फक्त ट्विस्ट करायचं आपल्या कमरेला. 1 दुसऱ्या साईडला, 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. तुम्ही 10च्या ऐवजी 20 सुद्धा करू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर. आता या पुढची एक्सरसाइज. आपल्या पायामध्ये फोल्ड करा आणि हळूहळू पाय उचला या पद्धतीने आणि वर खाली करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. ह्या अगदी छोटे छोटे एक्सरसाइज आहेत, तुम्ही दररोज करू शकता. आता दुसरी एक्सरसाइज आहे. या पद्धतीने तुम्ही सुखासन मध्ये बसा आणि साईडला झुकायचं. असं 1 श्वास सोडत साईडला द्यायचं, श्वास घेत मध्ये यायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण पुढची एक्सरसाइज बघूया. असं सुखासन मध्ये बसून करायचंय. आपण ताप घुसवतो त्याप्रमाणे हातांची हालचाल करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला 10 20 या अंकात संख्या वाढवायची आहे. तर या एक्सरसाइज तुम्हाला 15 ते 20 मिनिटं दररोज करायचे आहेत. तुम्हाला वेळ असेल तर ॲडिशनल म्हणून कपालभाती नक्की करा. कपालभातीमुळे तुमचं वजन खूप प्रमाणात कमी होतं. कपालभाती असा एक प्राणायाम आहे ज्यामुळे पोटाचा घेर पटपट कमी होतो. तर तुम्हाला वेळ असेल तर नक्की करा. कपालभाती अगदी इझी आहे. पोटाला झटका, नाकावाटे श्वास बाहेर टाकायचा असतो. या पद्धतीने तुम्हाला 5 ते 10 मिनिटं करायचे. हे जे आपण श्वास बाहेर टाकतो सेकंदाला 1, मिनिटाला 60, 5 मिनिटात 300 असे श्वास जे बाहेर पडत असतात तर ते कमीत कमी 600 स्ट्रोक
बसले पाहिजेत। या पद्धतीने तुम्ही कपालभाती करायचे। या पद्धतीने तुम्ही 5 ते 10 मिनिटं कपालभाती करा। नक्की तुमचं आठवड्याभरात 4 ते 5 किलो वजन कमी होणार आहे, एवढं सगळं फॉलो केलं तर। आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला अधिक माहिती योगाबद्दल मिळत जाईल। आणि शेअर करा, ही जी माहिती आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना शेअर करा। जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।